महाराष्ट्रातील जे माझा ड्रायव्हर बंधू आहे, या सर्व बंधूंना, मग ते बंधू स्कूल व्हॅनवाला असेल किंवा ऑटो रिक्षावाला असेल, या सगळ्या बंधूंना माझा नमस्कार। मी कावेरी विभूते, महाराष्ट्र, लातूर। जे परिवहन महामंडळ बस आहे त्या बसमध्ये मर्यादाच्या पलीकडे लोकसंख्या भरली जाते, मग ती इतर शासकीय कुठलंही वाहन असेल किंवा मग महानगरपालिकेची सिटी बस असेल, यामध्ये सुद्धा मर्यादाच्या पलीकडे लोक जनावरांसारखी भरले जातात। तर त्या व्हॅनमध्ये या लोकांना त्रास होत नाही का? आणि ही व्हॅनमध्ये असे लोक इतके भरले जातात, ही गोष्ट आरटीओला दिसत नाही का? जर एखादी स्कूल बस असेल, स्कूल व्हॅन असेल, त्यामध्ये एखादा जर विद्यार्थी त्यांना जास्त दिसला तर त्यांना 10,000 रुपये दंड लावला जातो। मग ते ऑटोवाला जरी ब्रदर असेल तर त्या ऑटोमध्ये सुद्धा एखादा कस्टमर जर जास्त दिसला तर आरटीओ त्यांना 10,000 रुपये दंड लावतो। मग हे गोरगरीब जे युवक आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वाहना चालवून आपलं घराचा उदरनिर्वाह करतात, तर आरटीओ यांना किती लुटत आहेत। आरटीओनं गोरगरीब जनतेला लुटणं हे तात्काळ बंद करावं, कारण जर गुन्हा करणाऱ्याला सजा मिळतेच आहे तर आरटीओ सुद्धा गोरगरिबाला लुटून गुन्हाच करत आहे। जर गुन्हा करणाऱ्याला सजा मिळाली पाहिजे तर आरटीओला सुद्धा कायदेशीर कारवाई करून त्यांना सुद्धा सजा मिळाली पाहिजे, कारण शासकीय वाहनाला दंड आकारला जात नाही। शासकीय वाहनाला कितीही लोक भरले तरी त्यांना दंड घेतला जात नाही, पण खाजगी वाहनाला मात्र गोरगरिबाकडून दंड घेतला जातो आहे, त्यांना लुटलं जात आहे। म्हणून आरटीओवर सुद्धा कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि त्यांना सुद्धा सजा दिली पाहिजे। जर तुम्ही या लोकांना लुटणं बंद नाही केलं तर लातूर शहरामधून शिवसम्राट वाहतूक संघटनामार्फत आरटीओच्या ऑफिसवर तात्काळ मोर्चा काढण्यात येईल। याची दखल आरटीओ साहेबांनी घ्यायची आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।